नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ करचे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओके मित्रांनो, आपण काय करत आहोत तर आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 71 आहे. तुम्हाला माहिती आहे आपण याच्यामध्ये काय करतो तर TCS आणि IBPSने परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा काय करतो याच्यामध्ये समावेश करतो. म्हणजेच आपली प्रश्नपत्रिका काय असते TCS आणि IBPS पॅटर्ननुसार असते. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी ही प्रश्नपत्रिका काय असणार आहे अतिशय उपयुक्त असणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आपले सगळे याच्या अगोदरच्या झालेल्या सुद्धा 70 प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला पाहायच्या आहेत. हे सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत तोंडपाठ करायचे आहेत. का तोंडपाठ करायचे आहेत तर तुम्हाला परीक्षेमध्ये हेच प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. ओके, मग या ठिकाणी पहा पहिला प्रश्न काय विचारला होता पहा, 4 नगरातले माझे विश्व हे डॅश डॅश यांचे आत्मचरित्र आहे. या ठिकाणी डॅश डॅश पाहिजे होतं आणि या ठिकाणी यांचे पाहिजे होतं. थोडीशी टायपिंग मिस्टेक होत आहेत, काही हरकत नाही. यांचे आत्मचरित्र आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचं आहे. मग हे आत्मचरित्र कोणाचं आहे मित्रांनो, जयंत नारळीकर यांचं आहे. आता जयंत नारळीकर यांच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारला जातो जयंत नारळीकर यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला तर त्यांचा जन्म कोठे झाला होता, कोल्हापूर या ठिकाणी झाला होता. कधी झाला होता 19 जुलै 1938. आता जन्म कधी झाला याच्यावरती अजून प्रश्न आला नाही, पण कुठे झाला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला पहा महत्त्वाच्या त्यांच्याबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. का लक्षात ठेवायच्यात तर याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग जयंत नारळीकर हे जे आहेत हे जे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं पहा, 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय होते नियोजित अध्यक्ष होते. म्हणजे 94व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ते जयंत नारळीकर होते. हे संमेलन कधी होतं 2021 ला होतं, परंतु कोरोनामुळे हे संमेलन काय झालं नव्हतं. पण जर तुम्हाला प्रश्न विचारला की 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ते कोण होते, जयंत नारळीकर होते. त्याचबरोबर प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की 94 साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी पार पडलं तर हे नाशिक शहरामध्ये पार पडलं होतं म्हणा किंवा नियोजित होतं म्हणा. ओके, कोरोनामुळे हे काय केलं होतं पोस्टपोन केलं होतं किंवा रद्द केलं होतं. त्याचबरोबर आता या ठिकाणी लक्षात ठेवा नारळीकर हे एक साहित्यिक होते, लेखक होते, परंतु सर्वात महत्त्वाचं ते आधी काय होते एक खगोलशास्त्रज्ञ होते. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. काय होते खगोलशास्त्रज्ञ होते आणि लेखक सुद्धा होते. ओके, आता त्यांना पुरस्कार कोणकोणते आहेत पहा, त्यांच्या पुरस्कार सुद्धा काय अतिशय IMP आहेत. त्यांच्या पुरस्कारावरती सुद्धा वारंवार परीक्षेत प्रश्न विचारलेले गेले आहेत. त्यातले महत्त्वाचा पुरस्कार कोणता पहा तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी मिळाला याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. मग तिथं ऑप्शन तुम्हाला देऊ शकतात. ओके, त्याचबरोबर त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला पहा 1965 ला आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाला 2004 साली. ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचे तिन्ही पुरस्कार लक्षात ठेवायचे. पद्मभूषण 1965, पद्मविभूषण 2004 आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. हा काय महाराष्ट्र राज्याचा काय सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो जयंत नारळीकर यांना भेटलेला आहे. कधी भेटलेला आहे तर सन 2010 मध्ये त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 2 आहे. TCS पॅटर्नवरचा कट्टर प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा TCS वारंवार प्रश्न विचारत आहे. PMC भरतीमध्ये पण त्यांनी असेच प्रश्न विचारले होते. त्याचबरोबर माडा भरतीमध्ये सुद्धा असेच प्रश्न विचारले होते. ओके, मग या ठिकाणी त्यांनी काय विचारले पहा, बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. विधान काय बरोबर आहे. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता तर बाबर होता. पुढचं विधान काय, दौलत खान लोधीने भारतावर कूच करण्यासाठी बाबरला आमंत्रित केले होते. हे विधान सुद्धा काय बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पहा 1 व 2 दोन्ही बरोबर. काय 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. हे कदाचित आपल्याला पर्याय नंबर 3 असू शकतं किंवा खाली 4 असू शकतं. आता या ठिकाणी पर्याय दिसत नाहीत पण मी वरती सरकलो तुम्हाला पर्याय दाखवेल. मग आपलं उत्तर काय असणार आहे 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता तर मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता मित्रांनो बाबर होता. त्याच्यानंतर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतावर हल्ला करण्यासाठी बाबरला कोणी आमंत्रित केले किंवा कोणी सल्ला दिला की तू भारतावरती काय कर हल्ला कर आमंत्रण कर. भारतामध्ये काय प्रचंड अशी संपत्ती आहे, भरपूर मोठं असं साम्राज्य आहे. मग हे कोणी केलं होतं दौलत खान लोधीनं केलं होतं पहा. कोणी दौलत खान लोधीने. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला हे पण लक्षात ठेवायची तर दौलत खान लोधी कोण होता
तर दौलत खान लोधी हा काय होता, लाहोरचा गव्हर्नर होता. पहा काय, लाहोरचा गव्हर्नर होता. कोण? दौलत खान लोधी, ज्याने काय केलं होतं, बाबरला आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्याचबरोबर लोधी घराण्याचा शेवटचा शासक कोण, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग लोधी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? इब्राहिम लोधी होता. आणि याच्याच कारकिर्दीत दौलत खान काय होता, लाहोर या ठिकाणचा गव्हर्नर होता. ओके. आणि या दोघांमध्ये दौलत खान लोधी आणि इब्राहिम लोधी या दोघांमध्ये काय होता, वाद होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, इब्राहिम शी नाराज असल्यामुळे काय केलं, दौलत खान लोधीने बाबरला राज्यावर स्वारी करण्यासाठी किंवा आक्रमण करण्यासाठी काय केलं होतं, आमंत्रित केलं होतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात, कारण परीक्षेच्या दृष्टीने या गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. अतिशय गुणवत्तापूर्ण, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी आपली काय असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर फ्रीमध्ये तुम्हाला तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. ओके. त्या सुद्धा कशा भेटतील, तर तुम्हाला उत्तरासहित भेटतील किंवा आन्सर की सहित तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नपत्रिका भेटतील. ओके. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील मित्रांनो, प्रोव्हाइड केल्या जातील. एवढ्या जबरदस्त नोट्स आहेत ना, तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100 पैकी 90+ मार्क काय नक्की घेऊ शकता. पण कधी घेऊ शकता, जर तुम्ही आपल्या नोट्स व्यवस्थित वाचल्या तर. नाही तर मी तुम्हाला नोट्स पाठवल्या आणि तुम्ही वाचल्याच नाही तर मार्क येणार नाहीत. ओके. मग ह्या नोट्स सुद्धा आपण काय करतोय, आपल्या टेस्ट सिरीजवरती अगदी फ्री देतोय. याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इतिहास विषयाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या नोट्स असतील, विज्ञानच्या नोट्स असतील आणि अर्थशास्त्राच्या नोट्स असतील. त्याचबरोबर गणिताच्या सुद्धा नोट्स असतील आणि बुद्धिमत्ताच्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा काय असणार, त्या नोट्स असणार आहेत. ओके. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर 150 रुपये किंमत आहे. परंतु आपल्या ऑफरनुसार जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ओके. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 23. तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवरती 99 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, शेअर करायचा आहे. तुम्हाला काय होईल, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर संपूर्ण टेस्ट सिरीज, संपूर्ण मागील प्रश्नपत्रिका आणि IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर. खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. आता प्रश्न काय विचारला आहे की कोणती उपनदी आहे महानदीची जी महाराष्ट्राशी संबंधित आहे. मग तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित असणारीच उपनदी सांगायची. मग ऑप्शन काय आहेत पहा, हसदेव आहे, ओंग आहे, शिवनाथ आहे आणि पूर्ण आहे. तर यापैकी शिवनाथ ही नदी काय महानदीची उपनदी असून ती महाराष्ट्राशी काय संबंधित आहे. आता महाराष्ट्राशी संबंधित कशी आहे मित्रांनो, तर या नदीचा उगम महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काय शिवनाथ नदीचा उगम झालेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शिवनाथ नदीचा उगम कुठे झालेला आहे, महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यात झालेला आहे. आणि ती कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती महानदीची उपनदी आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो. आता TCS काय करते मित्रांनो, राज्य आणि सण किंवा उत्सव याच्यावरती वारंवार प्रश्न विचारत आहे. मग हा सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, तर हा झारखंड राज्यामध्ये साजरा केला जाणारा उत्सव आहे. ओके. आता या ठिकाणी पहा, हा सण कधी साजरा केला जातो, तर नवीन वर्षाची सुरुवात, काय नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा सण साजरा केला जातो. कोणता सर, सरहुल उत्सव किंवा सरहुल सण काय म्हणून साजरा केला जातो, नवीन वर्षाची सुरुवात. कोण साजरा करतं, तर आदिवासी बांधव या ठिकाणी काय करतात, हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की कोणकोणत्या जमाती हा सण साजरा करतात. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणकोणत्या जमाती करतात पहा, ओराव जमात करते, मुंडा करते आणि हो करते. या तिन्ही जमातीद्वारे काय केला जातो, हा उत्सव साजरा केला जातो.
मग असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की झारखंड प्रदेशामध्ये कोणत्या जमाती आढळतात. मग झारखंड प्रदेशामध्ये कोणत्या जमाती आढळतात? ओराव आढळते, मुंडा आढळते आणि हो आढळते. खूप महत्वाचं आहे. TCS काय करतंय? जमातीवरती वारंवार प्रश्न विचारतंय. त्याचबरोबर सण आणि उत्सवावरती सुद्धा काय करतंय? वारंवार प्रश्न विचारतंय. त्याचबरोबर तुम्हाला नृत्य प्रकार पण लक्षात ठेवायचे आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. माझं तर नियोजन चालू आहे. आपलं जर शक्य झालं तर आपण काय करू, याच्यावरती एक एकत्रित डिटेल्समध्ये काय करू, लेक्चर घेऊ. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबर. खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय, शब्द खूप महत्वाचा, अर्धसंघीय सरकारची कल्पना म्हणजेच काय, एक मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था घेतली आहे. मग आपण कोणाकडून अर्धसंघीय व्यवस्था सरकारची कल्पना केलेली आहे? तर कुणाकडून घेतलेली आहे? तर ती कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं पहा, कॅनडाकडून आपण काय काय घेतलं पहा. प्रबळ केंद्रशासन असलेले संघराज्य, त्यालाच काय म्हटलं जातं? केसिव्हेर यांनी काय म्हटलेलं आहे? अर्धसंघराज्य म्हटलेलं आहे. त्याचबरोबर शेषाधिकार संसदेकडे असणे किंवा शेषाधिकार केंद्राकडे असणे ही तरतूद सुद्धा आपण कोणाकडून घेतली आहे? कॅनडाकडून घेतली आहे. त्याचबरोबर राज्यपालांची निवड राष्ट्रपतीद्वारे करतात किंवा राष्ट्रपती करतात, ही तरतूद सुद्धा आपण कोणाकडून घेतली आहे? तर ती सुद्धा कॅनडाकडूनच घेतली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र ही तरतूद सुद्धा आपण कोणाकडून घेतली आहे? कॅनडाकडून घेतली आहे. म्हणजे तुम्हाला राज्यघटनेमध्ये आपण कोणत्या देशाकडून कोणती तरतूद घेतली आहे किंवा कोणत्या देशाचं कोणतं वैशिष्ट्य घेतलेलं आहे हे तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं. मित्रांनो, बाहेर जोरात असा मुसळधार पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आपली लाईट गेलेली आहे. जर लाईट आली, एक 5-10 मिनिटात जर लाईट आली तर आपण व्हिडिओ काय करू, कंटिन्यू करू. जर लाईट आली नाही तर राहिलेले प्रश्न मी काय करेल, उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कंटिन्यू करेल. ओके. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.